नमस्कार मित्रांनो, एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सागरराम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे कणकवलीला, म्हणजे अंगणवाडीला चाललो आहे। तर लास्ट टाइम मुंबई टू कणकवली आपण रेल्वे प्रवास दाखवला। आज आम्ही एस टीने चाललो आहे। जर्नली आम्ही सीटरनी जातो, पण आज वेळ होता आणि एस टीचा प्रवास करायचा होता, सो आता आम्ही एस टीने आलो आहे। त्यासाठी आम्ही आलो आहे आता कणकवलीला उतरून कणकवली डेपोमध्ये, जे जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आम्ही तिकडनं रिक्षाने आलो आणि आता आम्ही आहे डेपोमध्ये। हे कणकवली डेपो आणि इकडनं बहुतेक ठिकाणी जाण्याचे ऑप्शन आहेत। म्हणजे बघा ना, इथे वेंगुर्ला दिसतंय, समोर भुईबावडा दिसतंय, वैभववाडी आहे समोर, या साईडला मालवणला जाणाऱ्या बसेस आहेत इकडनं। आणि ही जी एस टी आहे ह्याच्याने आपण जाणार आहोत अंगणेवाडीला। तर मी आता टायमिंग सांगतो, आता वाजले आहेत 9:15 आणि ही एस टी कणकवली डेपोतून 9:20ला सुटते, कणकवली टू मालवण अंगणेवाडी करत वगैरे जाते ही एस टी। सो आपल्याला अंगणेवाडी जायचं, मग आपण आज या लालपरीचा आपण प्रवास बघणार आहोत। पूर्ण जर्नी शूट करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।
रस्ता गावातच जातोय. कुठे पोहोचलो ते बघूया आपण. रामगडला. मित्रांनो मजा येते एस टीने प्रवास करायला. जवळपास 3-4 वेळा आलो अंगणवाडीला, बट सीटांनी येलं, रिक्षाने. तर पहिल्यांदा एस टीने येलं, धमाल येते. एकदम कम्फर्टेबल सीट होते. ड्रायव्हर काका बाजूला आहे की मला इथे मस्त फ्रंट व्ह्यू भेटत. हात दाखवा, बस थांबवा. मधली वाडी. आता एकदम एस टीवाला फील येतोय. धडाधड मजा आहे. तर मित्रांनो अंगणवाडीला जायचं कारण अंगणवाडीला डाळप आहे, ताई मंदिर आहे, त्यासाठी आम्ही निघालो अंगणवाडीला. ऑलरेडी बाबा आणि आई वगैरे पोचलेत तिकडे. तर डाई मंदिरचाही मी छोटासा ब्लॉग शूट करेन, तो तुम्ही आवर्जून बघा. आणि आता पोचल्यावर देवीचं मंदिर दाखवेन तुम्हाला. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. कोळीपला पोचलो आपण. हे कोळीपला एक्स्ट्रा स्टँड. आपल्याकडे मोठी बाजारपेठ आहे इथे. हॉटेलही दिसतं काय काय. लास्ट टाइम आम्ही आले होतो आम्ही ह्या दुकानातून सिद्धिविनायक बेकर. एकांना पेढे नेलेले आणि मोदक नेलेले गणपतीला. मस्त मोदक होते, एकदम फ्रेश मिळाले आम्हाला. काय मित्रा बघा, अंगणेवाडी 7 किलोमीटर, मालवण 18 किलोमीटर असा बोर्ड लागलेला मागे. तर मित्रांनो फक्त 10-15 मिनिटाची जर्नी राहिली आहे आपली. अंगणवाडी 7 किलोमीटर होतं मागे दिलेलं. आता लवकरच आपण 10 मिनिटावर पोचून जाऊ. ब्राह्मणदेव मंदिर बागायत. तर म्हणजे आपण बागायतला पोचलो आता. बघा आपण घर आहे, मागे नारळाची झाडं. हे सगळं
उतरलं. बाय बाय काकी. दुकानात 4 किलोमीटर आहे फक्त. खतरनाक टर्न होता. देवी माऊली मंदिर. माऊली मंदिर मस्त मंदिर आहे. देवी माऊलीचा हा उघड. तुम्ही आपली बैलगाडी. आवाज जरा बा मस्त आहे. आणखी मसुरीला पोचलो आपण. हे मंदिर खूप छान आहे. खूप भावलं. आपण नक्की त्या मंदिराला भेट देऊ. पूर्ण मंदिर आपण कव्हर करू. खूप मस्त वाटलं मंदिराला. आता आपण मसुरीत होतो. आता इकडनं लगेचच आपण अंगणवाडीत पोहोचू. श्री भराडी देवी मंदिर, अंगणवाडी 2 किलोमीटर. आणि बरोबर 10:30 वाजलेत आणि आपण ऑलमोस्ट पोचले. काकांनी ऑन टाईम आणलं एकदम परफेक्ट. तर त्यांचे खूप खूप आभार. तर हा आणि आले पोचले आपण फायनली श्रीदेवी भराडी मंदिर. चलो मित्रांनो, चला पहिला उतरूया. बाबा आलेत आपल्याला घ्यायला. बाबा रिसीव करायला आले. चला बाय बाय लालपरी. हाय नव्या. अरे लक्षात नाही. चला हे मंदिर थोड्याच वेळ तुम्हाला मंदिर दाखवतो. आणि मंदिराच्या बाहेर एसटी स्टँड आहे. तिकडे उतरते एसटी. हे मंदिर आहे आणि हे बाबांचं घर बाजूलाच मंदिराच्या शेजारी. तर मित्रांनो, आतमध्ये शूटिंग अलाउड नाही. तर हा व्हिडिओ इथे एंड करतो. कणकवलीचा अंगणवाडी प्रवास कसा वाटला ते नक्की सांगा. चला भराडी देवी माते की जय.